बसा ना इथं, बसा बसा. पलंगावर बस ना. मी नाही बसत बापा. हात काय पाय म्हणून घ्यायचा आहे काय? ढंगाचा रंगाचा पलंग आणि त्याला शिद्र किती आहे. धपकन जाऊन पळा जाऊ तू बसली बापा. तू बसाची मला नवल राहिली अशी कशी बसली तू बिचारे त्याच्यावर जाऊन बसली. पडशील तर बिनफालतूची हात पाय मोडून उठ ना त्याच्यावरून. हात पाय खाली मोडते व. चांगल्या साईडनं बसली मी तिकडून शिद्र आहे. इकडे आहे ना मापाशी गोष्ट सांगतो नाही तिथं उभी आहे बापा. सांग तिथून काय आहे तुझी गोष्ट सांगायची आहे तो बा. मी येतो सांगू काय आहे तो सांगायचं. बोल लवकर लवकर. बरं काय आहे तो आपल्या घराकडे ते लक्ष्मी आहे ना. भल्ली हावरी आहे उमाय. भल्ली काय भल्ली चावरी आहे. काय झालं बापा. हावरी म्हणून राहिली तिले. तुम्हाला माहित नाही का तिने एक पहिले स्टेशनरी टाकली होती. आता दुसरी टाकून राहिली ना. म्हणे दुसऱ्याला जागा जाऊ द्यायची आहे का म्हणे. आपण आपल्या जागेपाशी आपल्या घरापाशी आपणच टाकावं म्हणे. सरकारच्या जागेवर दुसरी स्टेशनरी टाकली म्हटलं तिनं. कारण माय हा टाकली असं मला पाहायला झालं का माय. मला माहीतच नाही. तुला सांगितलं माहीत झालं. भल्ली हावरी आहे बाबा. तिचं लक्ष कुठंच नाही राहत. नुसतं आता थेचते. किती करू किती पैसा कमावून किती नाही असं झालं तिने. एवढे हाव करून काय करायचं आहे बापा. त्या मनाले शांतताच नाही आहे तर काय कामाची हो माय. जराशी जीवाला शांतता राहिली पाहिजे ना काही ना काही. एक गोष्ट सांगतो कोणापाशी म्हणू नका. तुमची पोरगी म्हटलं धंदा करून राहिली ना तर तिच्या पोटात खोपून राहिलं. अशी जयकुडी जाऊन राहिली हो माय. लयच जयकुडी जाऊन राहिली. नुसती म्हणते ते धंदा करते ते समोर चालली आपण काऊन समोर नाही जाव अशी म्हणते हो माय. जा ना तुम्ही तिच्या घरी भांडण करायला अशी कशी म्हणते. आणि तिला कोण अधिकार दिला तुम्हाला पोरीला काही म्हणायचं. ते अशी म्हणे जास लागून मला तिच्या घरी. अशी कशी बोलायची. तिला हे झाली हिंमत झाली. तिला असं वाटलं काय मी पैसा कमावून राहील बोला दाटून आला थांब मी तिच्या घरी जातो भांडाले. इच्छे लागलं माझ्या भांडण आता मस्त. जा ना पाहिले मागून झाली बाप्पा छान ती थंडी आता मस्त भांडायला लागलं. तेवढा वेळ कसा आहे कमावून आहे आपल्याला मस्त मजा येते म्हणते ते. तिची तर काढल्याशिवाय राहतच नाही. स्वतःचा पाय ना म्हणा काय आहे तर स्वतः किती हावरी आहे तर बदलला मापोरीला काय का मनाचा. काढतो तिची चांगली पोरगी स्वतःच्या ना कमावते म्हटलं. मेहनत करून राहिली नीची काऊन जाई कुठलीची जाऊन राहिली. दुकानापेक्षा मापोरीचं पार्लर चालते म्हणून जाऊन राहिली नीचे. हे काय सांगते माहीत आहे. मापोरीले बा ब्युटी पार्लरचं का बात कशी छापते बा असं तिच्या तिला वाटते. इकडे बा आपल्याला विकत यायला लागते आणि ते ब्युटी पार्लरमध्ये बातच पैसे छापून राहिली तिची म्हणून जाऊन राहिली म्हणून बायाला फुगून देऊन राहिली. ते काय सांगून राहिली आता तिचे काढतो. असे कसे मधात बोललं असते तर माघारी गिरायक असलं आडवती तिकडे जा करते. आज तर तिचे काढल्याशिवाय राहतच नाही. मी लय दिवसाची पाहून राहिली. पोरी हे शोभलं काय तुले. बसल्या भांडण लावून दिलं पेटून गेली ना ते भांडणाले. जाऊ दे ना तेवढंच चांगलं आहे. ते लय मस्ती चढली आता तिची मस्तीच निघते. थांब ना आता तुम्ही माझ्या दुकानाकडे आल्या होत्या म्हणत होत्या बाया सांगत होत्या. मी घरी गेली होती तेव्हा माझ्या दुकानावरच्या मुली सांगत होत्या मला तुम्ही मला रस्त्यातच भेटल्या. नाहीतर मी तुमच्या घरी यावं लागलं असतं मला. नेवानाची ने कसं कापली वाटते. मा घरी येत नाही लागन तर मापुरीची कुठल्या खाली करावं कसं कापाले नाही येत. थ्रेडिंग करायला नाही येत कायले नाही येत. मापुरच्या गोष्टी खाली करायला ना. आता काढतो हिची चांगली थोडीशी आहे नेवानाची काढतो आता चांगली सट्ट आवाज जाय थोडे. मापोरीले खायला जायतो तू. मानस्कीत बोला. मी चांगली बोलून राहिली म्हणून काय साठी होय तू एवढ्या बोलून राहिले. आम्ही काय केलं तर तुम्हाला. मापोरीचं दुकान चालते तर तू इकडे तिकडे गोष्टी करतो म्हणते ना. गिरायक रोखून ठेवतं. जाऊन देत म्हणतो त्या स्टेशनरी पासून जाते तर येऊ तिथं चांगलं करत नाही असं नाही. तुला कोण सांगितलं मापुरीची बदनामी करायला. सब जैतोडपणा करतो का त्यासोबत. त्या आता अधिक दुसरं दुकान टाकलं होतं जैतोड्या वाहनाची मस्त काढून राहिलं एकमेकीची. तसं पाहिलं तर या दोघीचे धंदा चालते तर मायच पोट दुखून राहिलं. झोपून दिले मी एकमेकी इतकं मजा पाहिले तयार आहे मी. ते भांडणं गिंड झालं बोलली मजा येते बा. नाही कोणत्या आता घरी दिवस का म्हटले ते असं मजातलं मजा येते. मोठा हसायला राहिलो हिच्यात मनाचं झालं हो माय. उद्या तुम्ही किती जैतोडपणा करता माहिती आहे मला. माझ्या दुकानात आले नाही पाहिजे म्हणून त्या दुकानात जाणं अशा करता म्हटलं. ती सगळ्याची तुम्हाला असं वाटून राहिलं काही त्या धंदा वाढूनच राहिला पोटात जाऊन राहिलं तुमच्या. काय सांगता तुम्ही खाकून राहिल्या काय जय त्या मापुरीले म्हटलं म्हणून मी म्हणाली. त्या टाकला गेलं म्हणून जाऊन राहिली. काय हक्क आहे मापुरीले अशी आहे तशी आहे म्हणाचा. तुला सांगणार मी त्या पुरीला काहीतरी म्हटलं काय. चालली तर मा अंगावर भांडाले. जराशी खरा काय आहे खोटं काय आहे पहिले ते शोधन मग माझ्यावर भांडाले. तिच्या हुशार का नको मारू मासो मग गिशार कोणाची काढून राहिली व माय नाव घेईन का विचारून राहिली. कोण सांगणार घेतलं नाही पाहिजे बापा माय नाव. नाही तर मला टाका लागले पाहिजे. सांगितलं पाहिजे हिचं ना त्या शाईची खोडमोड नेवत बाई भांडण लावत राहते. लागून चोपडी राहते लोकांची भांडण लावून देते. ऐका दोघी किती बया आहे. छातीच थंडी होऊन राहिली. त्या भांडून राहिली पाय कशी पाहते कशी दात काढून राहिली. बांबळ तोंडी कोणाची भांडण कशी लावून द्यावं. कोण चुप राहिली खोटं मोठं बोलून मला जळून राहिली म्हणून तू आली म्हटलं इथं. तू काय सांगून राहिली की तसेच गिरायक नाही आहेत म्हटलं. इकडले तिकडे लावले असते तर माझा धंदा आतापर्यंत बसला असता म्हटलं. अशी बोलतं जराशी सांभाळून बोलत जाय ना. तिला ते गॅंगून नको शिक माहिती आहे. स्वस्त सामान महाग विकतं 10,000 रुपयानं पैसे घेतं म्हटलं. आणि इथं मला शिकून राहिली. चांगली आहे नशी आहे स्वतःच्या हाताने स्वतःची स्तुती करत असते काय. तुमच्या अंगात आहे ना ते गुण.
एवढीसा क्रीम आणता थोडी बस सस्तावाला आणता लोक गिरायकाला सांगता मग आणि चांगला तोंडाला चोपडून देता आणि मारवायचे पैसे घेता म्हणून तुम्हाला दुसऱ्याचं तसंच दिसणार म्हणून तुमच्या डोळ्यात नुसतं कपटच भरला आहे. इले कसं माहीत झालं आम्ही सस्ताला क्रीम आणतो ना मागे टिकतो म्हणून. आता बोलती बंद झाली कायचा विचार करू राहिली मला काय समजत नाही काय ज्याला समजत नसन त्याला शिकव मला नको शिकू म्हटलं तू पाहिले त्यासारखे सबरे हो दोघी गुपचाप जाऊ दे ना काय तंडत बसता. हो तिला समजून सांगा 2 गोष्टी कशी बोलून राहिली ते. काकू मी तुम्हाला दिसली का वाईट शब्दांना अपशब्दांना बोलताना ही बाई माझ्यापासून आली तेपासून नसतं अपशब्दांना बोलणे अपशब्द. जाऊ द्या दोघी भांडण सोडून टाका जाऊ द्या कोणीच कोणाला म्हटलं नाही दुसऱ्याच्या काही भांडण लावून घेऊ नका तुमच्या काही चुकलं नाही तुम्ही दोघी आपापल्या जागेवर बरोबर आहे नाव काय भांडताय की सोबत जाऊ द्या ना वच्च काम आहे जाऊ द्या ना काय भांडणं करता. पाय चोपडी कशी चोपडून राहिली हिनच भांडण लावून दिलं चोपडीनं आता पाय चोपडेपणा धंदा बदनाम करून. काकू मी जाते लोकांची तोंडी लागत नसते माझी मी कामात राहते मी कोणाकडे लक्षही देत नसते. मोठी चालली तोंडी नाही लागत बिना तोंडी लागायची सायराव दे हे कटकेली शाईनी ना बेना गोबे आली नाही मा पोरी पाशी लिने काही नाही आणि मी म्हटलंही नाही आली माझ्याकडे भांडायला अशी आहे पहा बरं कशी आहे तर बोले हो किती शहाणपणाने बोले तू बोले तुला जशी मॅडच समजत येतं कमी काढली का तिची खरट पट्टी आम्ही चांगली उतरून काढली तिची मनात होतं दाखवलं नाही करावं असे भांडणं गावगाड्याचं काम आहे गाड्याचं काम गेलं तिकडे महापुरील नेहमीच ते काही म्हणते त्या कानानं ऐकलं काय सांगणारी एखादी चोनकी असनच आजी कोणाला सोनकी किनकी म्हणून राहिल्या संचीले लागन सांगितलं ना म्हणून तू म्हणून राहिले चोनकी किनकी काय सांगितलं का मला का माहिती आहे भांडण करायला जाते म्हणून बाबा त्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही आहे माहिती आहे राहू दे याच्या भांडणात काही पडायला पुरत नाही. तेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील भागात. तसेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आमच्या चॅनलला असंच प्रेम देत राहा.